परत तोच उखाणा घ्यायचा नाही. मी आता पहिलाच बोलली. नाही मी पहिलाच बोलली आता. नाही चल. भांगीचं नाव घेतो प्रांतीचा मांडरा. पेळी जुईचा गजरा. तिथे आपण डान्स व्हिडिओ करायचो का? नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग आहे संक्रांतीचा, म्हणजे दुसरा ब्लॉग संक्रांतीच्या दिवसाचा. जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये म्हटलेलं की 2 किंवा 3 व्हिडिओ माझा शूट करण्याचा विचार होता, तर हा दुसरा ब्लॉग आहे. तर आता हळदी कुंकूचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी विचार करते. माझा जो मुंबईचा असेल तो तर वेगळा असेल, पण हा इकडचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सकाळच्या ब्लॉग मध्ये म्हणजे मी जो सकाळचा केलाय जो तुम्हाला काल बघायला मिळाला, त्याच्यामध्ये जे काही संक्रांतीचं फोटोशूट वगैरे होतं ते सगळं मी शेअर केलं तुमच्याबरोबर. आणि आजच्या ब्लॉग मध्ये हे जे काही प्रत्येक ठिकाणचं जे सेलिब्रेशन असतं ते मी थोडक्यात तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न आजच्या ब्लॉग मधनं करणार आहे. तर चला, सुरुवातीला आपण मी तुम्हाला रांगोळी दाखवते, त्याचबरोबर दरवाजाच्या एंट्रन्सला जे काही छोटीशी अजून एक रांगोळी काढली तर ती पण दाखवते. त्याच्यानंतर मग आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. चला तर सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये रांगोळ्या दाखवल्या, तसंच ही पण रांगोळी आम्ही काढतो हळदी कुंकूसाठी. आणि इथे ना एक खूप चांगली पद्धत आहे, म्हणजे रोज सकाळी घराच्या बाहेर रांगोळ्या काढल्या जातात. मग ती छोटी असो मोठी असो, म्हणजे प्रत्येकाला जशी जमेल तशी, पण घराच्या बाहेर रोज सकाळी म्हणजे जसं आपण अंगण सारवतो, सडा सारवतो, म्हणजे जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने ते छान अंगण क्लीन केलं जातं, छानपैकी पाण्याने धुतलं जातं आणि मग छानपैकी त्याच्यावर रांगोळी काढली जाते. भले ती छोटी का असे ना, पण काढली जाते. तर तशाच पद्धतीने आता हे घरात एंट्रन्सला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, म्हणून मग अशा पद्धतीने आता हे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असं निघालं आहे हे डेकोरेशन वगैरे. पण इकडच्या साईडला म्हणजे इथे ही लोक हे करतातच, म्हणजे इकडे नवीन नाहीये, माझ्यासाठी थोडंसं नवीन होतं. कारण काय बोलतात, आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं हे सगळं काही मी एवढं सगळं काही करत नाही. इथे जे वाण आणलेले म्हणजे प्लेट्स होत्या, छोटे बाउल्स होते, जे स्टीलचे होते, चमचे होते, अशा वेगवेगळे प्रकारची जी वाणं आणलेली ती इथे ठेवून घेतलेली. कारण आता हळदी कुंकूला सुरुवात करणार आहे. जवळपास 7:30च्या आसपास हळदी कुंकूला सुरुवात झाली, म्हणजे सगळेजण येईपर्यंत, कारण सगळ्या बायका जमेपर्यंत 9:30 वाजले, म्हणजे 9 9:30 होतील. त्याचा विचार करून आम्ही थोडासा 7:30ला हळदी कुंकू चालू केला, कारण आपण सगळेच जण 7 7:30लाच चालू केला. पण इकडच्या ज्या पद्धती होत्या त्या थोड्या वेगळ्या होत्या माझ्यासाठी. इथे एक एक करून हळदी कुंकू करून घेतो, म्हणजे पहिलं तेजलने केलं, त्याच्यानंतर मम्मीचं हळदी कुंकू होतं, त्याच्यानंतर मी पण इथे येणाऱ्या बायकांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून मग वाण देऊन घेतलं. आणि आता आम्हाला हा कार्यक्रम संपून नंतर भरपूर असं फोटोशूट करायचं होतं, छान छान गप्पा मारायच्या होत्या. चला फोटो घेऊ आता. आपलं प्रोग्राम फोटो काढा. आमचं किती छान आता फोटो झाला की नाही. तिथे आपण डान्स व्हिडिओ करायचो का? नको अगं कर. आणखी माझी बहीण, बहिणीला सांगा तो उखाणा घ्यायला. उखाणा घ्या. बाई उखाणाशिवाय सोडणार नाही मी. नंतर काय, नंतरला अंतर असतं. बघू तू कशी तयार तर झाली आहे, दाखव जरा. उभी राहा. वाटते एक्साइटेडमेंट. हा जरा उभी राहा. हा छान दिसते. जरा गोल फिरते का तू? पाठीमागे काय हेअरस्टाईल सकाळी केलेलीस वेगळी, आता काय गजराच लावलायस माझ्यासारखा. मी तर तोच ठेवलाय. आता तू मला उखाणा कधी सांगणार आहेस ते सांग फक्त. पाठ कर. तर जवळपास 9 वाजलेत आणि घरातलं हळदी कुंकूचं झालं. आणि मी आणि तेजल आता जे आजूबाजूला ज्यांनी बोलवलं त्यांच्याकडे पण हळदी कुंकूला जायचं, तर आता आम्ही तिथे जाऊन येतो. तूच मागून येऊन तूच पहिलाच नंबर लावलास.
ग्रीन साडी कशी दिसते मागच्या वेळेला दांड्या राहिली तर बाजूला डान्सच करते म्हणून म्हटलं चला आता डान्स करायला. गोड गोड बोला. आम्हाला काय असं पाहिजे झालंच नाही. रात्री व्हॉट्सअप चेक केले झोपले सोडलं तरी कोणालाच दिलं नाही मी हुडकायलो आज काय मेसेज केलेला मला असं तरी काका आणि भाकरीसोबत बाजरीचे मी कोणालाच दिलं नाही मी एकटाच खाल्लं म्हणलं म्हटलं मला सांगून थोडं ते सगळं हे राहिले होते त्यातले खाली ते दिलं तिला. आमच्याकडे ते कोल्हापुरी भाजी रस्सा भाजी असते रस्सा भाजी आमच्याकडे रस्सा भाजी असते शुभांगी आम्ही सरांसोबत घेऊया सगळ्यांसाठी. बाकी सगळे झाले अजून एक ग्लास देऊ द्या का एवढा मोठा दूध या तुमच्या मिस्टरांना घ्या फोटो काढायचा आहे मला. मयुराचा एक अजून एक झाला सिस्टर बहीण माझी धाकटी घ्यायचीच नाही. स्वामी वहिनींकडे हळदी कुंकू करून मग आम्ही परत पुढे गेलो, कारण बऱ्याच जणांकडे जसं मी म्हटलं की जशी सगळी जण आलेली तसंच आम्हाला पण सगळ्यांकडे जायचं होतं. तर पहिलं आई आणि मम्मी सगळ्यांकडे जाऊन आल्या आणि त्या घरी आल्यानंतर मग आम्ही सगळीकडे हळदी कुंकूला गेलो, मी आणि तेजल. मोत्यांची माळ सोन्याचा साज, मोत्यांची माळ सोन्याचा साज, मयूररावांचं नाव घेतलं, संक्रांतीचा सण आहे आज. वा 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 वा, धन्यवाद तेजल, तुम्ही मान राखलात आमचा. खरंच मी फोटो आमचा काढते काढते वाटलं तर तुम्हाला तिळगुळ नंतर देतो आमच्या बरोबर फोटो काढ नाही नको माझं प्राजक्ता साखरकर नावानेच आहे. जास्त व्हिडिओ माझं सोलापूर आल्यावर म्हणजे इथे आले की मी मोकळी असते, पूर्ण दिवस फ्री मिळतो. म्हणजे जे सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतं रुटीन, संध्याकाळी या ऑफिस, मग त्याच्यानंतर करा सगळ्या जीवन वेळ, पण इथे असली की रिलॅक्स होते. यांच्या सगळ्यांमध्ये तर अगदी विसरून जाते मी सगळं. आता पुढे गेल्यानंतर ही पण बघा खूप छान अशी रांगोळी रेखाटलेली मस्त अशी साडी आहे, पैठणी साडी. त्याच्यावरती एवढे सगळे अलंकार, पानाचा विडा, हळदी कुंकू, असं खूप सुंदर सुंदर पद्धतीने सगळीकडे रांगोळ्या काढल्या होत्या. ही पण बघा एक मोठी अशी रांगोळी होती आणि याचा कलर जो होता ना तो खूप सुंदर वाटत होता. परत परत तोच उखाणा घ्यायचा नाही. मी आता पहिलंच बोलली, नाही मी पहिलंच बोलली आता. नाही चल 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 पटकन चला, सायलेंट. ऐका 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 ऐका, तो नाही घ्यायचा, आता रिपीट झालाय तो. हा, हे मोबाईल घेऊन बसायचं आणि शोधायचं आणि बोलायचं पटकन. आईकडे नाही, माझी गाडी अशी जाणार आहे. हा, चल 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 लवकर. किती वेळ वाजते? चला स्वामीवांकडे जाऊया आपण. चला ऐका,
चला वा नाही होईल ते कट होईल. शुभांगी घेते तोपर्यंत तिकडे जावं मी नंतर. हा चला. नाव घ्या नाव घ्या. नाव काय घ्यायचं? नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. नाव घेते ऐका सुवासिनी बायका. दारी लावा तुळस. कृष्णरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत. अरे वा 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 वा. चला आठवते पण गव्हा आणि तांदळाने भरले सूप. आमच्या ह्यांचा स्वभाव भारी आहे खूप. पासून बनवतात गुळ, काकवीपासून बनवतात गुळ. मयूररावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ. अरे वा वा वा. देवाच्या पिंडीला बेल घालतो वाकून. शुभांगीचं नाव घेतो प्राजक्तीचा मांडरा. अरे वा. जेंट्स मारली भाजी. बोला की सागर रूपी संसार पतीपतीची नौका. कल्पाचे नाव घेतो सवय नाही का? हा चला. हा सर घ्या. ऐका 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 ऐका. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार प्रतिभा सारखा हिरा. चला. ताईची वेळी जुईचा गजरा. सचिनरावांचं नाव घेते, सगळ्यांनी कान देऊन ऐका. सात समुद्र पार राधाकृष्णाचा किंवा बंडेश्वरांचं नाव घेते, संध्याकाळची वेळ. चला. घ्या शुभांगी घ्या. वैशाली एवढंच. आता ते व्हिडिओ बघताना सगळ्यांनी नाव घेतलं. तुम्हीच नाही घेतलं सामूहिक सगळं चालत. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सोलापूरचं सेलिब्रेशन काय असतं ते तुम्हाला या वर्षीच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. म्हणजे मिळालंय गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षीचे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत, जे आपले जुने फॅमिली मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांसाठी सोलापूर नवीन नाहीये. पण जे नवीन फॅमिली मेंबर्स म्हणजे आता आपली 10,000ची जी फॅमिली झाली त्याच्यामध्ये बरेचसे जण नवीन नवीन ऍड झाले आणि सोलापूरचे ब्लॉग्स त्यांना काय असतात किंवा कशी माझी ही सोलापूरची फॅमिली आहे त्याच्याबद्दल अजिबात आयडिया नव्हती. तर मी म्हटलं चला वर्षाच्या सुरुवातीपासून एक छान असं ब्लॉग्स तुमच्याबरोबर सोलापूरचीच घेऊन येते, जी आठवण माझ्याबरोबर आयुष्यभर माझ्यासोबत जोडली जाते. माझा जो प्रवासाला सुरुवात आहे ते जुन्या सबस्क्रायबर्सना माहिती की सोलापूर पासूनच झाली आहे. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात पण, कारण जवळपास 15 दिवस आपले ब्लॉग आले नाहीत 1 तारखेपासून आतापर्यंत. आणि ते मी आत्ताच पुन्हा सुरुवात करते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना या फॅमिलीची पण ओळख करून देते, जी नवीन फॅमिली तुमच्या सगळ्यांसाठी असेल ते. तर ही सगळी फॅमिली आहे जी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितली असेल, पण आता सगळ्यांना संध्याकाळी म्हणजे ब्लॉग एंड करताना ओळख करून दिली आहे मी. आणि आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या, तर त्यासाठी सगळेजण जमले. तर आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.